आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व रहा आमच्या सोबत अपडेट। प्राजक्ता शिवाजी तारेबाग तिला TLM किट, त्यासोबतच उदय रामचंद्र निमगे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकीगिरडी याला TLM किट, सोहम पापासो पवार या विद्यार्थ्याला स्मृती चोर, उफरान यासिन जमादार जिल्हा परिषद शाळा महूद या विद्यार्थ्याला सगळ्यांना मराठी नववर्षाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो। मगाशी दादासाहेबांनी सांगितलं तसं या वर्षामध्ये तुमच्या सगळ्या आशा आकांक्षा मनातील इच्छा पूर्ण होतील प्रभू श्रीरामचंद्र प्रार्थना करतो। आज सांगोला पंचायत समितीच्या सभापती पूनमताई इंगोले आणि या पंचायत समितीचे उपसभापती अजयजी सरगर यांच्या पदग्रहण समारंभानिमित्त मी पहिल्यांदा त्यांना शुभेच्छा देतो। आणि नंतर या कार्यक्रमाला आता उपस्थित कार्यक्रम किती 11 नियुक्त ठरला होता वाजतील आता मी सगळ्या व्यासपीठावरील सगळेच नेते आहेत त्या सगळ्या नेत्यांची दिलगिरी व्यक्त करून मी जास्त वेळ न घेता तर दादा एवढं वकील एवढं काय मला बोलता येत नाही, पण मग असे कोण तर म्हणतं दादाला फोडा, दादा फोडायचं पडतोय आता ही काय फोडायचं ठिकाण आहे, आता ही दुर्वैध ठिकाण आहे, फोडायचं ठिकाण नाही। त्यामुळं या कार्यक्रमाला उपस्थित असणारे व्यासपीठावरचे सगळेच मार्गदर्शक आहेत। या मार्गदर्शनाखाली सांगोला तालुक्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये सगळी निवडणुका झाल्या।
नगरपालिका झाली, त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती झाली. त्या निवडणुकीच्या निकालानंतर ऐतिहासिक युत्या आघाड्या झाल्या आणि त्या ऐतिहासिक युत्या आघाड्या झाल्या म्हणून आज सभापती भाजपचा झाला, उपसभापती सेनेचा झाला. आज भाजपचा जिल्हाध्यक्ष म्हणून बोलताना थोडा अभिमान वाटतोय. केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि आज आपण पंचायत समितीची भारतीय जनता पार्टीचं सत्ता स्थापन केलेली आहे. हे सगळ्याच मंडळींची मनोगतामध्ये सगळी मतं सांगितली. त्या मतदानाचा उद्देश एकच आहे. मी तुम्हा सगळ्यांना विनंती किंवा या दोघांनाही विनंती करेल की जसं मगाशी वकील म्हणजे आमदार साहेब आणि बापू कधी पंचायत समितीत आले नाहीत, तसं आपण आता मार्गदर्शकाच्या भूमिकामध्ये राहून आपण पंचायत समितीत न येता व्यासपीठावर आबा असतील, बापू असतील, सगळेच मार्गदर्शन करतील. आता निवडणुकीच्या वेळेस निवडणुका, त्यावेळेस आपण एकमेकांच्या विरोधात लढलो, निवडणुका केल्या, त्यानंतर निकाल लागला, त्यानंतर परत पालकमंत्री आदरणीय जयभाऊंच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये काम करत असताना मी जिल्ह्यातील 11 पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या. त्यापैकी 9 पंचायत समितीच्या निवडणुका भारतीय जनता पार्टी कमळ चिन्हावरती भारतीय जनता पार्टी सभापती झाला आणि त्यानंतर परत आबांनी मनाचा मोठेपणा दाखवल्यानंतर सांगोला पंचायत समिती सुद्धा मी असेल, बाळासाहेब एरंडे असतील, आमच्या ओळखीचे सगळे संभाषणाचे आहेत, बाळासाहेब आहेत, सचिन आहे, नंदुदिगे हे आम्ही सगळीच मंडळी मिळून होतो. आम्ही परत त्यावर विचार केला आणि आम्ही जयभाऊंनी आमच्याशी चर्चा केल्यानंतर जयभाऊंना म्हणलं आम्ही केव्हाही स्वागत करू, भाजपचा सभापती होत असेल तर केव्हाही अभिमान वाटेल. आणि नंतर तनु दिदी आमची इथे शहरात काम करते, तर अशा सगळ्या पद्धतीनं आम्ही ते स्वीकारलं आणि भाजपचा सभापती झाला. तर आता हे 1900 काय बरेच 52 वर्षानंतर 55 वर्षानंतर चाललंय, परंतु 52 वर्ष 55 वर्ष सत्ता ही एका पक्षाची राहिली, शेतकरी कामगार पक्षाची राहिली. आदरणीय गणपतराव देशमुखांच्या मार्गदर्शनाखाली सत्ता घेत होते. आबाई बऱ्याच वेळा बरोबर होते आणि त्यानंतर बापूही कधी मध्ये काही दिवस बरोबर येणं किंवा सत्तेत जरी नसते तरी बापूंचे काय 2 झडपी सदस्य, 4 पंचायत समिती सदस्य निवडून आली, ती सहभागी झाली. परंतु एकच मला सगळ्यांना इथं आव्हान करायचं, सगळे तुम्ही प्रमुख पदाधिकारी आहात. राजकारणाच्या वेळेस आपण राजकारण करू. आदरणीय शहाजी बापू असतील, शहाजी बापू आणि भारतीय जनता पार्टी म्हणून पंचायत समितीची निवडणूक झाली, त्यामध्ये चांगलं यश जनतेने मतं चांगली दिली, चांगलं यश आलं. नंतर दीपक आबांनी शेतकरी कामगार पक्ष मिळून निवडणूक झाली, त्यांनाही चांगलं यश आलं. नंतर भाजप आणि म्हणजे दीपक आबा गट आणि शिवसेना एकत्रित काम केलं आणि आता आपण इथं भाजप म्हणून काम करतोय. तर सर्वसामान्य जनतेचे कसे प्रश्न सुटतील यासाठी बापूंच्या मार्गदर्शनाखाली असेल, आबांच्या मार्गदर्शनाखाली असेल, आपण खूप चांगलं काम करूया. आज राज्यातील आदरणीय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली सरकार आहे, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सरकार आहे, सुनेत्रा वहिनींच्या मार्गदर्शनाखाली सरकार आहे. सगळी सत्तेत व्यासपीठावर असणाऱ्या मंडळींची अनोळखी कोणच नाही. भारतीय जनता पार्टीला आम्हाला काम करण्याचा देवाभाव आहे, तेव्हा ती देणार आहे आणि जयाभाऊही देणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं सांगोला तालुक्याचं भाग्य एक आहे, पंचायत समिती ज्या विभागात चालती ते विभाग आहे ग्रामविकास आणि त्या सगळ्या ग्रामविकास विभागाचा देणारा मंत्री जयकुमार गौर आणि राज्य देवेंद्र आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहे. एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी शहाजी बापू आमदार होते, त्यावेळी काय देऊ शकतात ती बापूंनी तुमच्या कामाचं करून दाखवलं. 5-5.5 हजार कोटीला निधी आहे. आज सगळीकडे काम अजून सुरू आहे आणि आता एक देवेंद्रजी भाजपचे मुख्यमंत्री आहेत, तेव्हा साहेबही त्या पद्धतीने काम करतात. त्यांनी अनेक वेळा आमदार साहेबांनी इथनं केलेल्या पाण्याच्या मागण्याविषयी त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये अनेक वेळा बोलून दाखवले. आदरणीय देवेंद्र गडकरी साहेब असतील, त्यांनी बऱ्याच वेळा सांगितलं गणपतराव देशमुख दुष्काळासाठी लढले. पण मित्र मी अभिमानानं भाजपचा की दुष्काळासाठी आबासाहेब लढत होते, सरकार विरोधी असायचं, परंतु जेव्हा भाजपचं सरकार आलं तेव्हा सातत्याने 40 वर्ष एक माणूस त्या विषयावर लढतोय. या गोष्टी बघितल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, माजी खासदार आदरणीय रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब असतील, त्यांनी या गोष्टीची दखल घेतली आणि आज सांगोल्याच्या पाण्याच्या सगळ्या योजना मार्गी लागल्या. तर अशा पद्धतीने विकास करणार सरकार त्या आदर्श ठेवूया. शहाजी बापूंचा दीपक आबांच्या विचाराचा आदर्श असतील, आमचे भाजपचे आपण सगळी काम वरिष्ठ नेते देवेंद्रजी आहेत आणि इथं जयभाऊ आहे. पालकमंत्री तुम्हाला कुणालाही सर्वसामान्याला फोन केला तर रात्री फोन करणारा पालकमंत्री आहे. आता पालकमंत्री मिळाला,
हा तशा पद्धतीने आपल्याला काम करत आहे. बाळासाहेब एरंडे संवादात तुम्हालाही माणसं सहज उपलब्ध होणार आहेत, मी तुम्हाला सहज उपलब्ध होतोय. कुणाचाही काय प्रश्न असेल तुम्ही आमच्यापर्यंत आबांपर्यंत जावा, बापूंपर्यंत जावा. त्या पद्धतीने कसं सोडवायसाठी सभापतींना उपसभापतींना आपण सगळी मदत करू. आणि आजचा सुवर्णक्ष या कार्यक्रमाला तुम्ही सगळे आलात, आम्हाला बोलवलं, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल संयोजकांचा मनापासून ऋण व्यक्त करतो आणि माझं नामदेव बरोबर थांबवतो. जय हिंद, जय महाराज.